नमस्कार, माझे नाव सागर शिवाजी खांडे. माझ्या शाळेचे नाव BM श्री जिल्हा परिषद पसरा धावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना. मी महावाचन महोत्सवानिमित्त वाचलेले पुस्तक त्याचे नाव अग्निपण व त्याचे लेखन डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्याचे प्रकाशनाचे नाव राजहंस प्रकाशन. या पुस्तकात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या चरित्राची माहिती मिळते. हे पुस्तक मला खूपच आवडले. या पुस्तकात त्यांनी कुठलीही काही बात प्रेरणा नाही व त्यांचे या पुस्तकात मला हे समजले की आपण एक संघर्ष करा, एक दिवस तो येईलच आणि त्याचे मार्ग आपणच असाल असे नाही. आपले परिवार व नातेवाईक व मार्गदर्शक सुद्धा यांचे सुद्धा मोलांचे योगदान असते. या पुस्तकात मला एक प्रसंग आठवतो की त्यांना एक जमिनीपासून एक उंच जागेपर्यंत एक विमान बनवायचे होते व एका हल्ला करू शकणारा विमान त्यांना बनवायचे होते. तर ते रात्रंदिवस ते विमान बनवायचे. त्यांना त्याच्यासाठी 1 महिना वेळ लागला होता. पण त्यांचे शिक्षक त्या विषयावर शिकणारे शिक्षक श्रीनिवास ते संस्थेचे डायरेक्टरही होते. त्यांनी त्यांचा आढावा घेतला व त्यांना प्रोजेक्ट रद्द करा अशी आज्ञा दिली. हे ऐकून डॉक्टर APJ अब्दुल कलाम खूपच भयभीत झाले व त्यांनी त्यांना भेट दिली व म्हणाले की मला तुम्ही 1 महिना तरी वेळ द्या, माझ्याकडून काही गलती झाल्या असेल तर. कारण ते एकटेच ते डिझाईन करायचे. तर त्यांनी म्हणाले, हे बघ यज्ञ, मी तुला 3 दिवस मुदत देतो आणि ते 3 दिवसात मला पूर्ण करून लागेल. वेळेचे बंधनामध्ये ते रातभर झोपले नाही. त्यांना श्वास देणे मुश्किल झाले होते व ते सायंकाळी डिझाईन करत होते. ते त्यांची वेळ होती. ते सायंकाळच्या वेळी टेनिस खेळायचे व ते तिथे येऊन पाहिले डॉक्टर APJ अब्दुल कलाम तर प्रोजेक्टची डिझाईन करत आहे. त्यांनी पाहिले की एवढ्या वेळमध्ये हे होऊ शकत नाही. त्यांना शाबासकी दिली व म्हणाले, तू खूपच हुशार आहे, पण मला तुझ्यावर काही विश्वास नव्हता. तू माझा विश्वास जिंकला. तू खूपच मोठं व्यक्तिमत्व आहे. तो क्षण म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना खूपच हलका वाटला. त्यांनी त्याच्यावर एक सुद्धा त्यांनी डायरेक्ट सुद्धा मारलेला आहे. तर तुम्हाला तरी तुम्ही ठरवलं आहे की मला पायलट बनायचे आहे की आपल्याला जॉब सुद्धा आलेली पाहिजे. आपण असे स्वप्न पहा. तिथून ते दुसऱ्या कॉलेजमध्ये गेले. तिथून त्यांची निवड इस्रोच्या याच्यासाठी झाली. तिथे त्यांनी अग्नी, पृथ्वी, विष्णू यासाठी क्षेत्रज्ञाचे अवकाश काढले व त्यांची बदौलत त्यांना आपल्या देशातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. एक नावाड्याचा मुलगा तो होता व आपल्या देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती सुद्धा ते होते. हे पाहून मी खूपच भावूक झालो. या जगात असे काहीच अशक्य नाही हे आपण करू शकतो. देव तुम्हाला प्रत्येक पायरीवर देवदूत पाठवतो. त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञ असायला हवे. धन्य ती आई की त्यांनी अशा व्यक्तीला जन्म दिला. तुम्ही सुद्धा हे पुस्तक वाचा, कारण तुम्हाला तरी जीवनात काही APJ अब्दुल सारखं बनायचं आहे तर तुम्हाला हे पुस्तक वाचणं खूपच महत्त्वाचे.